नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर खूप दिवसांमधून आज मी व्लॉग अपलोड केला आहे. तर आज होती आमच्या गावची यात्रा, म्हणजे शेवगावची यात्रा. तर खंडोबा देवाची यात्रा असती. मग आम्ही यात्रेला आलो होतो. मग म्हटलं दर्शन वगैरे करावं, मग नंतर यात्रेमध्ये फिरावं. मग आम्ही गेलो दर्शन घेण्यासाठी. मग दर्शन वगैरे झालं, मग आम्ही गेलो यात्रेमध्ये फिरायला. मध्येच आम्हाला भेटला आमच्या शेठचा मित्र. ते दोघं पण खूप दिवसातून भेटले होते. मग ते लाले गप्पा मारायला म्हटलं शॉपिंग करावं आपण थोडीशी. सामान वगैरे घेतलं आणि पैसे द्यायला पाहते तर पर्सच नव्हती, विसरली होती गाडीत. बघा येडं भूत, हिची गाडीतच पर्स विसरली. आता परत आम्हाला पाठीमागं यावं लागलं. लॉक उघडणं झालंय. प्रज्ञा तुला घेतली का? चल लवकर. फायनली पर्स घेतली आम्ही. त्याला कशी ऍडजस्ट करावं तिला कळतच नाहीये. काय प्रज्ञा, साधी पर्स तू सांभाळू शकत नाही. थोडंसं पुढं गेलं, भेटली माझी फ्रेंड. आम्ही तर तसं कालच भेटलो होतो, पण ते यात्रेत भेटल्यामुळं खूप आनंद झाला म्हणून मिठी वगैरे मारली. नंतर भेटला आपल्याला फॅन लोक. मग त्यांना म्हटलं हाय वगैरे. या आवाजाकडे लक्ष द्या. संग्राम हाय करा ब्लॉग मध्ये. सिद्धी आली होती तिच्या मम्मी पप्पा सोबत. ती आमचं 1 तासापासून वेट करत होती. मग म्हटलं चला आता आपण राटपाळण्यामध्ये बसून घेऊ. मग गेलं पुढं, पाहतो तर इतकी गर्दी होती तिथं. पण तरी पण आम्ही तिकीट वगैरे काढलं आणि लाईनमध्ये उभं राहिलो. लाईन पण खूप मोठी होती. मग ही बघा आपली फ्रेंड आहे, छोटीशीच आहे. घरी गेला पब्लिकच नाही यावेळेस. फायनली बसलो आम्ही मग राटपाळण्यामध्ये. ते वरतून आहे ना अख्खं शेवगाव दिसत होतं आणि सगळीकडे लाईटिंग बेटिंग सगळी यात्रा पण दिसत होती. असं भारी वाटत होतं ना वरती. उतरलो आम्ही खाली. मग नंतर आमचे ओम शेट आले होते ब्रेक डान्सचे फेक तिकीट घेऊन. त्याची वाटप चालू होती. मग नंतर राहिलो आम्ही ब्रेक डान्सच्या लाईनमध्ये उभा. पण ते बाउन्सर आम्हाला आतमध्येच घेत नव्हती. ती म्हटले तिकीट दाखवा, पण आमचे तर फेक तिकीट होते. पण हे दाखवले एकदाचे, तिने काय लक्ष नाही दिलं. मग राहिलो लाईनमध्ये उभा.
मग उतरलो ब्रेक डान्सच्या खाली. मग तिथं ना मेहंदीवाला होता. आमच्या शेटला म्हटलं मला गाडीमध्ये बसायचं, पण तिथं कोणच नव्हतं. मग ते म्हटले बस मीच फिरवतो. नंतर झाला आमचा बालिशपणा सुरू. बघा ही वैशू लोक यात्रेमधून काय काय घेतात आणि हिने काय तर बकेट घेतली. हे काय शेटनी मला नाही ठेवलं डोक्यावरती. त्यांना बळच म्हटलं माझ्या डोक्यावर ठेवा. व्हिडिओ वगैरे जवळ आहे ना. चला तर मंडळी बाय बाय. आम्ही निघालो घरी. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये.